200 लोकांना ते इथून काठमांडू म्हणजे नेपाळला घेऊन चालले ट्रिपला, ना नफा ना तोटावरती. TMP टेम हा टक्के परत टक्के. सो ह्या निसर्गरम्य क्षेत्रात मी कुठे निघालोय सांगतोय. मी भिलवडीला निघालोय. इथे माळवाडी म्हणून जवळच आहे. आपलेच एक फॉलोअर आहेत राहुल जंगम. ही इज रिअली ब्रिलियंट पर्सन. राहुल जंगम आहे ना, यांच्याकडे मी काही माझ्या डिजिटल गोष्टींचं आरोग्य नीट करायला चाललोय. जसं की माझा लॅपटॉप, माझा मोबाईल, माझा टॅब यांना ना मी रिपेअर जस्ट करतोय. दाखवतो तुम्हाला राहुल जंगम कुठे राहतात आणि आपल्याला करायचं काय. हे आपण चाललोय. रस्ता, हा रस्ता जातो निमनी येळावी या साईडला. आपण तिथे नाही चाललोय. आपण स्ट्रेट थेट सरळ चाललोय. ह्या पलूसच्या साईडला रस्ता जातो, पलूसच्या दिशेने. तिथेच आहे आपलं भिलवडी. आता आपण 5वा मैल ओलांडला. हा, त्याचं नावच 5वा मैल आहे. आणि आपण चाललोय भिलवडीच्या दिशेने. इथे खूप भारी सिनरी आहे. म्हणजे आता सूर्य समोर आहे ना, तुम्हाला कॅमेरा एवढा जज नाही करत आहे. एवढी नारळाची झाडं, हे ऊस, तुऱ्याला आलेला ऊस. तुम्हाला तुऱ्याचा ऊस दाखवतो, तुरा दाखवतो 1 मिनिट. आय डोंट नो तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या पार्टवरून बघताय. काही लोक भारताच्या बाहेरून पण बघतात. ह्याला तुरा म्हणतात. तुरा म्हणजे एरो, AERROW असं याच्या या फुलोऱ्याचं नाव आहे. इन्फ्लोरोसन्स म्हणतात याला. माझं बॅकग्राऊंड ऍग्रिकल्चर असल्यामुळे आहे ना, हे जरा मला चांगलं माहिती आहे. 1 सेकंड तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, ह्याला म्हणतात तुरा. तुझा ऊस काय ते तुऱ्याला आला. एक लावणी पण आहे कुठली तरी, विसरतोय मी आता. पण नाही, खूप छान वाटतं. हा रोड पण चांगला आहे आणि हा प्रवास एन्जॉय करता येतो. हे बघा, आपण आता चाललोय आष्टा औदुंबर या साईडला. हा ओव्हरब्रिज आहे याच्यावरून. ओहो, 30चं स्पीड लिमिट आहे. 30 तर आपण क्रॉस केव्हाच केले असतील मे बी. खूपच छान वाटतंय, खूपच छान सिनेमॅटिक. सौंदर्य प्रत्येक ठिकाणी असतं. तुम्हाला टिपता फक्त आलं पाहिजे. नाही, फिरायला जायचंय मला, कुठे जायचंय, कोकणात जायचंय, फिरायला जायचंय मला, कुठे जायचं, इकडे जायचंय, काही जायची गरज नाही. सौंदर्य ठिकठिकाणी भरलेलं आहे, ठासून भरलेलं आहे. तुम्हाला फक्त उपभोग घेता आला पाहिजे. रेल्वेची लाईन ही तुम्ही ऑपरेट करता? हो. क्या बात आहे. तर आपण आलोय सध्या राहुल जंगम यांच्या घरी. तुम्ही लाईव्हला बघत असाल तर हे ते राहुल जंगम. आणि हे आहे त्यांचा ऑपरेटिंग सिस्टीम. स्वतःची वायफायची लाईन आहे. म्हणजे काय, पैशाचा मीटर चालू आहे. मिनिमम 50-100 असतील सहज. 100 सबस्क्रायबर. करायला मुलं आहेत, त्यामुळे ही इज रिअली रिलायबल. म्हणजे कंपाऊंडिंग यांचं चालू आहे बसल्या बसल्या. फक्त शेअर मार्केटमधून करायचं आहे. 100 ट्रेड 5% यांचं काम झालं. ह्याने काय केलंय, माझा बीट डिफेंडर ते अनइन्स्टॉल करतायत. थर्ड पार्टी ॲप आहे. मुलखाचा लॅपटॉप स्लो करतोय. हे एक माझं काम मार्गी लागतंय. आणि माझं कीबोर्डचं काम ते आता पुढच्या आठवड्यात करून देतील. तात्पुरता आपण हा कीबोर्ड वापरतोय पासवर्ड टाकायला, बाकी काही नाही. अजून काय होतं आपल्या लॅपटॉपमध्ये? ब्लू स्टॅकने लॅपटॉप स्लो केला होता. आणि माझा हा कोण अँटीव्हायरस बीट डिफेंडर तो एक. आता आपण NPAV घेतोय. ठीक आहे, तोच NPAV. आणि दुसरा कुठला? क्विक हिल. दोघांवरच विश्वास ठेवा, बाकी काय चालतंय खड्ड्यात घाला. माहिती असतं काय करायचंय. टक्के TMP ज्याला माहिती आहे बंधारी काय. नाही, आम्हाला माहित नाही, आमच्या व्ह्यूअरला माहिती नाही. काय सांगा, कुठे टाकायचं सांगाय. टक्के टीम रन मध्ये विंडोज R दाबले की रन मध्ये विंडोज R दाबलं. हा, त्यामध्ये टक्के, हा पर्सेंटेज, त्यानंतर TMP टेम, हा टक्के, परत टक्के TMP टक्के. हा, एंटर केलं. त्यानंतर ऑल फाईल सिलेक्ट करून डिलीट करणं. त्यामुळे स्लो असेल तर तुमचा जरा स्पीड आहे. क्या बात आहे. हे मी कधीच करत नव्हते. मला फर्स्ट कळलं. मला गॅरंटी आहे बघणाऱ्यांपैकी कितीतरी लोकांना पहिल्यांदा कळलं असणार. तर राहुल जंगम काय करतात माहितीये का, एक भारी उपक्रम करतायत. ते 200 ना लोकांना 200 लोकांना ते इथून काठमांडू म्हणजे नेपाळला घेऊन चालले ट्रिपला, ना नफा ना तोटावरती. कुठलं आपलं हे ओम पंचाक्षर जंगम पौरोहित्य मंडळ. हा, पौरोहित्य मंडळातर्फे ते घेऊन चालले. हे बघा, हे सगळ्यांची लिस्ट आहे. ते बस क्रमांक आहे. बस क्रमांक 2. बाकी 2 मध्ये कोण बसणार, कुठल्या बसमध्ये कोण बसणार याची लिस्ट आहे त्यांच्याकडे. बस क्रमांक 3 मधली लोक. क्या बात आहे. आणि हे जाणार कसं आहे, इथून मुंबईवरून गोरखपूरवरून पशुपतीनाथ काठमांडू. आणि तिकिटांचा एवढा कट्टा आहे त्यांच्याकडे. सगळी तिकीट आणि सगळ्या गोष्टी एकदम भारी. हे कसलं नियोजन आहे बघा. ह्याला म्हणतात नियोजन. एक्सलंट. चलो राहुलजी, बाय बाय. भिलवडी माळवाडीतून पुढे येतोय. या, हाय, मळ्यात आहे.
मला 5:44 झाले, म्हणजे 5:45 झालेच. सकाळी निघालो होतो मी. ही कामं करत करत ना वेळ कधी जातो कळत नाही. ॲक्च्युली लॅपटॉप डिजिटल गोष्टी आहेत ना, हे गरजेचं आहे. म्हणजे आपले हेल्थ चेकअप आपण करतो ना, लॅपटॉपची, मोबाईलची, टॅबची, हे सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण दीज आर पार्ट ऑफ अवर लाईफ, पार्ट ऑफ अवर लाईफस्टाईल. त्यामुळे ह्यात वेळ गेला तर तो गेला नाही, इन्व्हेस्ट केला समजायचं. हे केलंच पाहिजे प्रत्येकाने. आज राहुलजींकडे जाऊन आलो, मला खरंच खूप भारी वाटलं. ही इज रिअली एन्थुझियास्टिक पर्सन. द नॉलेज दॅट ही हॅड विच इज रिअली ऑसम. आणि आता आमचे तारे जुळतात. ही इज व्हेजिटेरियन, वी आर ऑल्सो व्हेजिटेरियन. ही इज इन मार्केट, वी आर ऑल्सो इन मार्केट. ही इज इन वॉट डिजिटल गॅजेट्स, वी आर ऑल्सो. आरशात बघा सूर्य किती छान दिसतोय. ऑसम, एक्सलंट.